बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सम्राट चौकात भाजीपाल्याच्या किरकोळ वादातून झालेल्या भांडणात गंभीर घटना घडली आहे। विजय गावंडे, त्यांचा मुलगा गौरव गावंडे तसेच पत्नी आणि मुलगी यांनी फिर्यादी कुटुंबाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात फिर्यादीचे कपडे फाडण्यात आले तर 2 महिन्याच्या गरोदर महिलेला पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। या प्रकाराची तक्रार शेगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली, मात्र पोलिसांनी तक्रारदारांना तब्बल 3 तास बसवून ठेवले असा आरोप फिर्यादीच्या कुटुंबियांनी केला आहे। त्यानंतर गरोदर महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले। दरम्यान योग्य उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला। तर दुसरीकडे गावंडे कुटुंबाच्या मारहाणीतून आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच ही जीवघेणी घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे संबंधित आरोपींवर तसेच दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता फिर्यादी भोजने कुटुंबियांकडून होत आहे। मी यशवंत संजय भोजने, राहणार सम्राट चौकात, शेगाव, जिल्हा बुलढाणा। किरकोळ भाजीपाल्याच्या किरकोळ वादामुळे भांडण झालेले होते। तर तिथं विजय गावंडे, अजून गौरव गावंडे, त्याची पत्नी, गौरवची बहीण हे 4 जण येऊन माझ्या पत्नीला मारहाण केली आणि अश्लील भाषेत बोलले। कपडे फाडले, तिचे कपडे फाडून तिच्या पोटावर लाथाबुक्के मारले आणि ते झाल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनमध्ये पोलीसले तक्रार द्यायला गेलो, पोलीस स्टेशन शेगावले। तर त्यानं काहीच कारवाई केली नाही। तिथं आम्हाला 1 ते 2, 3 वाजे लोक बसून ठेवले तिथं आणि ते झाल्यानंतर तुम्हाला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बंद करू दोघं बापले गायले। मग मी त्याला म्हटलं की बा माझ्या पत्नीचं ब्लडिंग चालू आहे, आम्हाला ट्रीटमेंट करायसाठी अकोल्याची रेफर चिठ्ठी दिलेली आहे, आम्हाला अकोल्याला पाठवून द्या, तुमचा 1-2 कॉन्स्टेबल आमच्यासोबत देऊन द्या। तर त्यानं कॉन्स्टेबल दिला नाही। आम्ही अकोल्याला आलेलो होतो। अकोल्याला आल्यावर तेव्हा बी कॉन्स्टेबल कोणीच आलं नाही आणि माझ्या पत्नीचं इथं ट्रीटमेंट लवकर झालं नाही, त्या कारणामुळे माझा बाळ मरण पावलेला आहे। तर मला प्रशासनाच्या इकडून मला थोडीफार न्याय मिळावा हे मी प्रशासनाला विनंती करतो।